हाय, मी जान्हवी आणि आज मला काहीतरी वेगळं बनवायचं होतं. पण मम्मी बोलली की भाजी शिल्लक आहे, म्हणून मी त्याच भाजीपासून काहीतरी बनवायचं ठरवलं. आणि यूट्यूबवरून मग एक रेसिपी शोधून ती करायला घेतली. तर पहिला मी मैदा, रवा, ओवा, मीठ, तेल घातलं आणि ते छान मळून घेतलं. आता असं नवीन बनवताना यूट्यूबची मदत तर घ्यावीच लागते, पण तरी मम्मीला विचारावंच लागतं, कारण तिला तर यूट्यूबपेक्षा जास्त माहिती असतं. त्यामुळे तिला विचारल्याशिवाय रेसिपी पूर्णच नाही होत. आणि मग असं मम्मीला विचारत विचारत मी रेसिपी करायला सुरुवात केली. त्यानंतर त्या पिठाचे गोळे करून ते लाटायला घेतले. आता पीठ मैद्याचं असल्यामुळे ते लाटायला वेळ लागत होता. मग आहे ती ताकद लावून शेवटी ते लाटलं. आता लाटून झाल्यावर त्याच्यामध्ये एक वाटी ठेवून त्याच्या कडेने बटाट्याची भाजी लावली. आता मध्ये आपल्याला थोडीशी जागा हवी होती, म्हणून ती वाटीमध्ये ठेवली होती. आता का ठेवली ते नंतर ते तुम्हाला कळेलच. आता तशी भाजी खायची म्हणली तर परी ती खात नाही, पण असं काहीतर बनवून घातलं तर ते पटकन संपतं. मग म्हणून असं काहीतरी नवीन नवीन करायलाच लागतं, जेणेकरून भाजी तरी पोटात जाईल. अशा वेगवेगळ्या रेसिपी करायला मला खूप आवडतात, पण एकदा केलेली रेसिपी परत बनतच नाही. आता हे असं का होतंय हे काय माहीत. पण असं वेगवेगळ्या भाज्या करायला आणि करून घालायला खूप भारी वाटतं. मग ते असं एकदाच करून का होईना. त्यानंतर थोडी टेस्ट यावी म्हणून त्यावर चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स आणि कसुरी मेथी घातली. आता मग हे करताना परीची शाळा सुटली होती, त्यामुळे ती आली होती. त्यामुळे तिला पण हे सगळं करायचंच होतं. त्यामुळे ती मध्ये मध्ये चुलबुल करून मला मदत करत होती. त्यानंतर त्याचे असे त्रिकोणी भाग कट करून घेतले. आता हे मैद्याचं असल्यामुळे लवकर कट होत नव्हतं, पण कसंबसं कट करून घेतलं. आता हे कट केल्यावरच किती भारी दिसत होतं. पिझ्झापेक्षा पण भारी दिसत होतं. त्यानंतर ते कट केल्यावरती त्याचे असे रोल करायला घेतले आणि ते रोल पण खूपच भारी दिसत होते. आणि अशा प्रकारे सगळेच रोल मी करून घेतले. आता हे बघा, ते पण रोल किती भारी दिसत आहेत. आणि मग तेल तापवून त्यामध्ये ते टाकले. मला आता तेलामध्ये टाकतानाच भीती वाटत होती. पण असे पहिल्यांदा रेसिपी करताना जितकं भारी वाटतं तितकं भीती पण वाटते, कारण यूट्यूबवर बघून केलं पण प्रत्यक्षात कसं होईल काय माहिती. जसं यूट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये दाखवतात तसंच करताना प्रत्यक्षात पण होईल हे होत नाही. खरं खास कर तळलेलं, कारण तेलात घातल्यावर ते उडेल किंवा त्यातून आतलं सगळं बाहेर येईल असं वाटतंय. पण ह्यावेळी तसं काही झालं नाही. थोडं थोडं उडत होतं, पण त्यातलं सारण बाहेर येईल असं काहीच झालं नाही. मला या रेसिपीचं नाव माहीत नाही. जर का तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच सांगा. ते इतकं कुरकुरीत झाले होते की वाटत पण नव्हतं की ते भाजीपासून बनवले आहे ते. आमच्या ॲनाला पण ते फार आवडले. ती पण करून करून खात होते आणि आम्ही पण तिच्यासोबत बसून खात होतो.